चाळीसगाव तालुक्यातील रहिपुरी येथील वाळू ठेक्यावर नियमांची पायमल्ली, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। चाळीसगाव, महाराष्ट्र। चाळीसगाव तालुक्यातील रहिपुरी येथील वाळू ठेक्यावर अवैध वाळू उपसा आणि वाहतूक बिनबोभाट सुरू असून सर्व नियम धाब्यावर बसवले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। सायंकाळी 5 वाजल्यानंतर वाळू उपसा पूर्णपणे थांबणे बंधनकारक असतानाही हा ठेका रात्री उशिरापर्यंत सुरू असतो। यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार रहिपुरी येथील वाळू ठेक्याला केवळ 2 बोटींना वाळू उपसा करण्याची परवानगी असतानाही प्रत्यक्षात 11 बोटींचा वापर करून मोठ्या प्रमाणावर वाळू काढली जात आहे। यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून नदीकाठच्या पर्यावरणावरही गंभीर परिणाम होत आहे। वाळू वाहतुकीच्या नियमांचेही सर्रास उल्लंघन केले जात आहे। वाळू वाहतुकीसाठी 6 टायर डंपरला परवानगी असताना या ठेक्यातून 12 आणि 16 टायरच्या अवजड वाहनांचा सर्रास वापर केला जात आहे। क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरून ही वाहने रहदारीच्या रस्त्यांवरून धावत असल्याने अपघात होण्याची भीतीही व्यक्त होत आहे। स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत अनेकदा संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत। मात्र या तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे। तेरी भी चूप मेरी भी चूप या उक्तीप्रमाणे आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशी अवस्था या ठेक्यावर दिसून येत आहे। या प्रकारामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। संबंधित विभागाचे अधिकारी या अवैध धंद्याला पाठबळ देत आहेत का, असा सवालही उपस्थित होत आहे। या प्रकरणी तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रहिपुरी येथील वाळू ठेक्यावर सुरू असलेल्या अवैध प्रकाराला आळा घालावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत।